हरे नमः. हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊन जो जगती भगवंतापर्यंत पोचू शकत नाही, त्याचा आपण अनुमान करू शकत नाही, त्याचं आपण लक्षण करू शकत नाही. आणि त्यामुळं हा भगवान हे वेगवेगळे रूप धारण करतो आणि माया गुणैर्विरचितम महदाभिविरात्मनी. माया ही गुणमयी आहे. त्या गुणमयी मायेचा आश्रय करून भगवान आत्ममायेने हे सगळं प्रगट करतो. ज्याप्रमाणे यथा नभसी मेघौघौ रेणुर्वा पार्थिवोन दिले, या ठिकाणी उदाहरण त्यांनी असं दिलेलं आहे की आपल्या ज्ञानी आहे आणि त्यामुळं त्याला हे जीव हा अबुद्धीभिही, त्याची बुद्धी तिथपर्यंत पोचत नाही. ज्याप्रमाणे यथा नभसी मेघौघौ रेणुर्वा पार्थिवोन दिले, ज्याप्रमाणे आपण आकाश हे स्वच्छ आहे, शांत आहे, परंतु जेव्हा धूळ आकाशामध्ये जाते, वाऱ्याने धूळ आकाशात जाते, त्यावेळेला आकाश सगळं गढूळ दिसतं, सगळीकडे धुरकट दिसतं, सगळीकडे धूळच धूळ. काय म्हणले, आकाश धुरकट झालं. हे म्हणणं खरं आहे का? नाही, आकाश धुरकट झालंच नाही. त्याचं कारण आकाशामध्ये धूळ गेली, ती वाऱ्यामुळं वावटळ सुटली आणि आकाशात धूळ झाली. पण त्यामुळं आकाशाला त्याचा स्पर्श नाही झाला, आकाश धुळकट झालं नाही. पण आपल्याला तसं वाटलं. यथा नभसी मेघौघौ रेणुर्वा पार्थिवो निले, रेणुर्वा पार्थिवो निले. रेणू म्हणजे हे सगळे कण आकाशामध्ये जातात. कशाने? अनिले, वाऱ्याने. वाऱ्याने जातात. परंतु नभ आकाश हे जसं आहे तसंच आहे, त्यात बदल होत नाही. आकाश पाऊस आला म्हणून भिजत नाही, ऊन आलं म्हणून गरम होत नाही, ढग आले म्हणून ते आकाश केवळ आभ्राच्छादित दिसतं, परंतु त्याला कोणताही स्पर्श नसतो. धूळ आली आकाशात म्हणून आकाश धुळकट होत नाही, मळत नाही. थोडक्यात मळभ आले म्हणून मळत नाही, पाऊस आला म्हणून भिजत नाही, ऊन आला म्हणून ते गरम होत नाही. एवं दृष्टदृश्यत्वम आरोपितम बुद्धिभी. मग हे आपल्याला का दिसतं? आरोपित, आपण आपल्या बुद्धीवर याचा आरोप करतो, आरोप केला म्हणून हे दिसतं. म्हणून त्या ठिकाणी त्याने विवरण केलेलं आहे की ज्याप्रमाणे हे सगळं आपल्या डोळ्याला दिसतं, पण जे दिसतं ते नसतं. जसं आकाशामध्ये निळा रंग आहे का? आकाशाला निळा रंग कोणी दिला? मग निळं कसं आकाश दिसतं? ते म्हणतात, अहो हा तुमच्या दृष्टीचा भ्रम आहे. आकाश निळं दिसणं हा दृष्टीचा भ्रम आहे. त्याप्रमाणे अरूपस्य भगवान हा वास्तविक निर्गुण निराकार निर्विकार आहे, परंतु आपण याचा आरोप, सगुणाचा आरोप त्याच्यावरती करतो. हे विश्व आपल्याला भासित होतं. म्हणून यथा पार्थिवो रेणुस्तद्गतम धूरत्वाद्य निले, ज्याप्रमाणे मूळ नसतानाही आपल्याला हे दिसतं. आरोप केल्यामुळं, अध्यारोप, आपण चैतन्याचा आरोप जडावर करतो, आत्म्याचा आरोप देहावर करतो आणि हा आरोपच खरा आहे असं आपल्याला वाटतं. आकाराचा आरोप, आकार हा आपण आरोपित केलाय, आपण मूळ स्वरूप जाणत नाही. ज्याप्रमाणे एखाद्याने हत्ती, लाकडाचा हत्ती बाजारातून आणला, मग मुलगा म्हणतो वा वा काय हत्ती आहे, काय सुंदर आहे, काय त्याच्यावर झूल टाकलेली आहे. त्याचप्रमाणे त्याची सोंड पहा कशी आहे, त्याचे डोळे पहा, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षी काढलेल्या आहेत. हत्तीवर काढल्यात का? नाही, ते काढल्यात लाकडावर. दंतिनी दारू विकारे दारू तिरोभवती सोपी तत्रैव. ज्याप्रमाणे लाकडाचे हे पदार्थ आहेत, लाकडाच्या या वस्तू आहेत. आपण काय म्हणतो, तो हत्ती केवढ्याला दिला? तो हत्ती
हा हत्ती ना 5,000 रुपयाला आहे. आता तो काय हत्ती आहे का? हत्ती दुकानात बसेल का बरं? तो हत्ती नाही. मग काय आहे? ते लाकूडच आहे. ते हत्ती नाहीये, तो लाकूड आहे. पण आपण त्याला असं म्हणत नाही ते लाकूड द्या, आपण म्हणतो हत्ती द्या. दंतिनी दारू विकार आहे. ज्या वेळेला आपण त्याच्याकडे हत्ती म्हणून पाहतो त्यावेळेला त्याच्यामधलं लाकूड लुप्त होतं. लाकूड दिसत नाही, हत्ती दिसतो. आणि तुम्ही लाकूड म्हणून पहा, हत्ती दिसणार नाही. त्याप्रमाणे लहान मुलगा रडतो आणि त्याला जे पाहिजे असतं ते आपण देतो. त्याप्रमाणे हा आकार हत्तीचा आहे. मग हत्तीचा आकार असो, हरणाचा आकार असो, सिंहाचा आकार असो, हत्ती, वाघ, सिंह, घोडे हे सगळे लाकडाचेच केलेले आहेत. पण त्याला नावं काय? त्याला नावं प्राण्यांचे देतो आपण. पण ते प्राणी आहेत का हो? नाही. मग जो हत्ती असता तर तो दुकानात बसला नसता. वाघ असता तर आपल्याला हत्ती घेता आला नसता. सिंह असता तर आपल्या अंगावर चवताळून आला असता. तो हत्ती नाही, तो सिंह नाही, तो वाघ नाही. मग काय? मग लाकूड आहे. हे लाकूड जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण म्हणतो अरे अरे हे लाकूड आहे, हे आकार आहे. तो हत्ती, घोडे, उंट यांचा आकार आहे. मग आकार हा खरा नाही, भाषित होणार आहे. म्हणून आपण मूळ स्वरूपाला जाणलं पाहिजे. ते म्हणतात एवं दृश्यत्व आरोपित मग बुद्धिभिही. आपण याचे आरोप त्याच्यावरती करतो आणि मग याप्रमाणे व्यूह करचरणादी परिणाम. भगवंताला सुद्धा तो अस्थाणू आहे. त्याला कर नाही, त्याला चरण नाही, त्याला डोकं नाही. कारण हजारो डोके आहेत, त्याला एक नाही. सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात. आपल्याला तरी एक आहे, त्याला हजारो आहेत. हे हजारो कान, हजारो डोळे, हजारो नाक हे आपण कल्पना केली आहे. पण प्रत्यक्षात भगवान हा कोणत्याही प्रकारच्या आकारात बसू शकत नाही. तथा अव्यूढा अपरिणिता ए गुणास्ते व्यूही तरचितम आकार विशेष रहितत्वाद मित्यर्थ. भगवान हा आकार रहित आहे, तो निराकार आहे, तो निर्विकार आहे. परंतु आपण अदृष्ट श्रुत वस्तुत्वात याच्या आकार विशेष वस्तुत्व आपण आकारावर भाळतो, आकार पाहतो. आकार आपल्या बुद्धीला प्राप्त होतो. जो आकार आपण पाहतो त्या आकाराची आपली बुद्धी होते. त्यानुसार आपण हे सगळं जीवच्या विश्वाला भगवंताचा आकार, भगवदाकार हे स्वरूप आहे या जगाचं. पण आपल्याला ते जग दिसतं, भगवंताचा आकार दिसत नाही. तरीही तस्य सत्वे किं प्रमाणम तत्र स जीवोपाधी. मग ते म्हणतात अतः परम यद व्यक्तम व्यूढ गुणव्यूहितम अदृष्टाश्रुत वस्तुत्वात सजीवो यत पुनर्भवः. हा जीव कसा आहे? तर ते म्हणतात जीव कशाला म्हणायचं? सजीवो जीवोपाधी. आपण ज्याला जीव जीव म्हणतो ना, ती उपाधी आहे. ही कशाची उपाधी आहे? जीव म्हणजे चैतन्य अधिक अंतःकरण अधिक आभास. अंतःकरण याचा आभास म्हणजे ही उपाधी आहे. या ठिकाणी कारणोपाधी आणि कार्योपाधी असे दोन प्रकारच्या उपाधीचे प्रकार सांगितलेले आहेत. जी कार्योपाधी आहे ती बाधक नाहीये. कार्योपाधी म्हणजे काय? भगवंतानी जे पंचमहाभूत निर्माण केले, समुद्र निर्माण केला, पृथ्वी निर्माण केली, आकाश निर्माण केलं, ते बाधक नाहीये. उदाहरण सांगायचं झालं तर रस्ता आहे. मग रस्त्यावर बाजूला आपण घर बांधलं, मग रस्त्यावर एखादा खड्डा पडला, रस्त्यावर लोकांनी घाण टाकली. तुम्ही म्हणता काय हो रस्त्यावर घाण टाकली? आपण तेवढं नाक मुरडतो, पण आपण त्याच्यासाठी काही प्रयत्न करत नाहीत का? ते माझा नाही. आणि घरात कोणी काही केलं तर अरे हे घर माझं आहे. मग रस्ता आणि घर याच्यात किती अंतर आहे? 5-10 फुटाचंच अंतर आहे. पण तो रस्ता माझा नाही म्हणून आपण रस्ता माझा नसल्यामुळं माझा त्याचा संबंध नाही असं समजतो. घर मात्र माझं आहे. मग वास्तविक ही सगळी पृथ्वी भगवंताचीच आहे. पण आपण सगळ्या पृथ्वीवर आपली मालकी सांगत नाहीत, त्यामुळं आपल्याला दुःख होत नाही. ज्याच्यावर आपण मालकी सांगतो ते आपल्याला दुःखाला कारण आहे. म्हणून जी कार्योपाधी आहे ती दुःखाला कारण नाही. समुद्र आहे,
पृथ्वी आहे, आकाश आहे, अंतरिक्ष आहे, त्याचप्रमाणे हे सगळं पंचमहाभूत आहेत, शब्द रूप रस गंध स्पर्श भगवंतांनी निर्माण केले. पण ती कार्योपाधी आपल्याला बाधक नाही. मग कारणोपाधी बाधक आहे. कारणोपाधी कोणती आहे? याचं कारण या ठिकाणी मनसृष्टी ही कारणोपाधी आहे. मनाने ज्याच्यावर आपण अधिकार सांगितला, मनाने आपण काही गोष्टी निर्माण केल्या, नाते मनाने निर्माण केले आणि तेच आपल्याला बाधक ठरतात. म्हणून ते म्हणतात की ही जीव त्याला म्हणतात की जो हा जीव म्हणजे काय तर चैतन्य अधिक अंतःकरण अधिक आभास म्हणजे जीव. हा 17 पदार्थाचा हा लिंगदेह बनलेला आहे. हे 17 पदार्थ वायुरूपामध्ये असतात. काही ठिकाणी 16 पदार्थ म्हटले, काही ठिकाणी 17 म्हटले. हे जडदेहाची मुक्ती आहे का लिंगदेहाची मुक्ती आहे? ते म्हणतात अदृष्टाश्रुत वस्तुत्वात सजीवोय पुनर्भवः. अदृष्टात श्रुत वस्तुत्वात, अदृष्ट आपल्या लिंगदेहाचा विवरण ते करतात की आपण श्रूयते वा इंद्रादिवत इंदून तथा तर्हि तस्य सत्वे किं प्रमाणं तत्राह जीवोपाधी जीवो जीवेन निर्मुक्तो जीवो जीवम विहाय. जीव मुक्त होतो, तो कोण होतो मुक्त? मग मुक्त कोण होतो असा शब्द त्यांनी उपस्थित करून जीवोपाधौ लिंगदेहे जीव शब्द प्रयोगात लिंगदेहाला जीव म्हणतात. हा लिंगदेह 16 किंवा 17 पदार्थांचा जो बनलेला आहे तो लिंगदेह हा मुक्त कसा होतो? ते म्हणतात ही मुक्ती कोणत्या प्रकारची आहे? काही लोक असं म्हणतात की 21 प्रकारचं दुःख जेव्हा आपण नष्ट होतं तेव्हा ती मुक्ती आहे. 21 प्रकारच्या दुःखाचं विवरण त्यांनी केलेलं आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा आणि या मन बुद्धी चित्त यांच्यापासून ज्याची निर्मिती झाली त्याचा जेव्हा निराश होतो तेव्हा आपली मुक्ती आहे. 21 प्रकारच्या दुःखातून मुक्ती मानलेली आहे. मग त्याला मुक्तीची संकल्पना अशा पद्धतीने करून ते म्हणतात की मुक्ती कशाला म्हणायचं, जडदेहाची की लिंगदेहाची? या जडदेहाची तर मुक्ती शक्य नाही. मग लिंगदेहाची मुक्ती आहे ती कशी प्राप्त होते? ते म्हणतात लिंगदेह हा कसा मुक्त होतो ते सांगत असताना त्याने उदाहरण दिलेलं आहे. जीवो जीवेन निर्मुक्तो जीवो जीवम विहायेत त्यादौ जीवोपाधौ लिंगदेहे जीव प्रयोग शब्दात जीवोपाधितया कल्पती इत्यर्थः. हे कल्पित आहे, उपाधी कल्पित आहे. मानीव आहे, मानीव म्हणजे कल्पित. कल्पित म्हणजे आपण आपल्यावर आरोप आला, हा आरोप खरा नाहीये. जोपर्यंत हा आरोप आपल्या मनात आहे तोपर्यंत आपली मुक्ती शक्य नाही. आपल्या मनानेच आपण आपल्याशी बांधून टाकलेलं असतं. आपल्याला कोणी आपल्याला बांधत नाही. ते म्हणतात भोग आणि त्याग तर ननु स्थूलमेव भोगायतन त्वाच जीवस्योपाधी. जी भोगासाठी निर्माण केली आहे त्याला जीवोपाधी असं म्हणतात. जीव ह्या भोगामध्ये अडकतो आणि तो आपल्याच कल्पनेने आपल्यालाच बांधतो. आपलीच कल्पना आपल्याला बाधक ठरते. रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे की आपण रस्त्याने निघालो, एकटेच निघालो, रात्र आहे, अंधकार आहे, कोणी जवळ नाही आणि आपण निघालो, आपल्याला पावलाचा आवाज येतो. रामदास स्वामी म्हणतात वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले. आपलंच पाऊल वाजतो. अरे काय खसफस वाजायले, कुणी आलं काय, चोर आला काय आपल्याला धरायला? चोर येत नाही, काही नाही. आपलंच पाऊल वाजतं आणि आपल्याला वाटतं की आपल्या मागं कुणीतरी आलं. आपलंच भय, आपलंच मन आपल्याला भीती दाखवतं. आपल्याच मनामध्ये भीती निर्माण होते ते आणि आपल्यालाच बाधक ठरते. म्हणून ते म्हणतात ननु स्थूलमेव भोगायतन जीवस्योपाधी रस्तु किमन्यत कल्पये. कल्पना ही आम्हाला बाधक ठरते. यस्मात सूक्ष्मात पुनर्भव पुनर्जन्म.
आणि ही कल्पना पुनर्जन्माला कारणीभूत आहे, जी सूक्ष्म रूपाने आहे. पुनर्भवा हा पुनर्जन्म, हा पुनर्भव म्हणजे पुनर्जन्म. तर जीवाचा पुनर्जन्म का होतो ते म्हणतात त्याच्या वासनेतून होतो. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे. आणि ही वासना आपल्याला वासनेतून मुक्ती, कल्पनेतून मुक्ती, अकल्पनाख्य कल्पतरो. कसं असलं पाहिजे? कोणत्याही प्रकारच्या कल्पना वासना अंतःकरणात न राहणे म्हणजे मुक्ती. मुक्ती काही बाहेरची नाहीये. देवापाशी नाही मुक्तीचे गाठोडे. संत म्हणतात देवाजवळ मुक्तीचं गाठोडं नाही. आला घे तुला मुक्ती. मुक्ती काय गाठोड आहे का? मुक्ती काय धन आहे का? देवापाशी मुक्तीचं गाठोडं नाही. एका हाती नाम दुसऱ्या हाती मोक्ष, असे जेव्हा संत म्हणतात की मोक्ष हे कल्पना आपल्या अंतःकरणातून निर्माण झालेली मुक्ती आणि बंधन. जेव्हा 11व्या स्कंधामध्ये उद्धवाला ज्ञान सांगताना कृष्ण म्हणतात की बद्धोमुक्त इति व्याख्या बद्धोमुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वात न मे मोक्षो न बंधनम. मला मोक्षही नाही, मला बंधनही नाही. मोक्ष संकल्पना कधी आहे? तुम्ही बंदिस्त आहेत तेव्हा आहे. जीव आणि शिव याच्यातला फरक त्यांनी सांगितलाय. जीव हा बंधनात आहे किंवा तो बंधन मानतो, आणि शिव हा बंध आणि मुक्त याच्या पलीकडचा आहे. तो म्हणतो मला बंधनही नाही म्हणून मुक्ती नाही. माझ्याच कल्पनेने मी बंदिस्त होतो. जसा पोपट आहे, तुकाराम महाराजांनी उदाहरण दिले. एक पोपट स्वच्छंदपणे विहार करत असतो, उडत असतो. उडता उडता तो एका नळीवर बसतो आणि ही नळी फिरणारी असते, गर फिरते. तो बसतो आणि नळी फिरते. नळी फिरल्याबरोबर एकदम त्या माऊलीने सुद्धा खूप सुंदर उदाहरण त्यासाठी दिलेले. ते म्हणतात की अशी नळी फिरल्याबरोबर तो पक्क पकडतो नळीला, तो काही सोडित नाही. त्याला काय वाटतं ही नळी सोडली तर मी पडल. आणि अंग भोरे तो इकडं तिकडं पाहतो. इकडं तिकडं पाहून त्याला असं वाटतं की आता आपण उडावं, पण कसं उडावं? नळी सोडली तर आपण पडू. वास्तविक नळी सोडली तर तो पडणार नाही. त्याच्यामध्ये त्यांच्या पंखात शक्ती आहे, पण त्याला क्षणभर असं वाटतं की आता आपण पडू, म्हणून तो नळी पक्की धरतो. त्याप्रमाणे आपण सुद्धा जीव आपल्या स्वतःच्या स्वरूपाला विसरतो. जीव का झाला? तर त्याला ज्ञान विसरला, आपल्यामध्ये शक्ती आहे हे तो विसरला, आणि तो विसरला, विस्मृती झाली की तो जीव झाला. म्हणून ते म्हणतात नळीचे नि अंग भोरे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. उदाहरण त्यांनी सुद्धा दिलेलं आहे, तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. ह्या दोघांच्याही मधलं तात्पर्य एवढंच आहे की जीव हा परस्वाधीन. त्याला असं वाटतं की मी परस्वाधीन आहे, माझ्याजवळ काही नाही, मी काही करू शकत नाही, मी पारतंत्र्यात आहे असं त्याला वाटतं. आणि शिव मात्र तो मुक्त आहे, नित्यमुक्त आहे. जीव नित्यबद्ध आहे, तो बंदिस्त आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी ते म्हणतात की लिंगदेहामध्ये, हा लिंगदेह हा हिरण्यगर्भामध्ये परिवर्तित झाला पाहिजे. तो हिरण्यगर्भातून शेवटी पुन्हा भगवंतापर्यंत गेला पाहिजे. तर या लिंगदेहाची मुक्ती आहे, म्हणजे जीवाची मुक्ती आहे. जर नदी उगमापाशीच साठली असती तर ती समुद्रच झाली असती. हे उदाहरण ज्ञानेश्वरांनी दिले आणि मुकुंदराजांनी दिले. नदी जर उगमापाशीच साठली असती तर ती तिथं समुद्र झाली असती. तसा जीव जर सुरुवातीलाच ज्ञानपूर्वक कोणत्याही प्रकारच्या वासनेच्या नादी न लागता थांबला असता तर तो शिवरूपच झाला असता. म्हणून ते म्हणतात की सूक्ष्मदेह हा अंतरंगामध्ये, त्या सूक्ष्म देहाला जर मुक्ती प्राप्त करायची झाली तर आपल्याला अन्योन्याध्यास असल्यामुळं एकामेकाचा अध्यास करतो आपण, बुद्धीचा आरोप करतो, जडावर चैतन्याचा आरोप करतो, आणि म्हणून बुद्धीचा आरोप आत्म्यावर करतो, आणि म्हणून
आपल्याला बद्धता प्राप्त होते. अबुद्धिभिः दृष्टारी दृश्यत्वम आरोपितम. याप्रमाणे गुणाचं हे आवरण येतं. माईक आवरण आणि विक्षेप हे मायेच्या दोन शक्ती आहेत. आवरण आणि विक्षेप. मनावर झाकण टाकणे म्हणजे आवरण भास, आणि विक्षेप म्हणजे अंतःकरणामध्ये संशय निर्माण करणे म्हणजे विक्षेप. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. हे मायेचेच वैशिष्ट्य आहेत. आणि त्यामुळं सूक्ष्माला आपण अव्यक्त जे म्हणतो, ही अव्यक्त सूक्ष्म आणि स्थूल, स्थूल आणि सूक्ष्म दिसायला आपल्याला हा आकार स्थूल दिसतो, पण त्याच्या आतमधला जे सूक्ष्मत्व आहे ते दिसत नाही. जीव शब्द, जीव म्हणजे लिंगदेह, तो सूक्ष्म आहे. जीवो जीवेन निर्मुक्ते. आत्म्याने त्याला आपणच आपल्याला मुक्त करायचं आहे. जीवम जीवो विहाय. कारण देह 17 पदार्थांचा आहे. त्यामध्ये अज्ञान या अवस्थेला तो येतो, म्हणून ती जीव ही अवस्था आहे. जीव म्हणजे काय? अवस्था. जशी बाल्यावस्था, तारुण्य अवस्था, वृद्धावस्था, हे काय अवस्था आहेत. अवस्था बदलतात. लहानपणी आपण बाल होतो, लहान होतो, नंतर कुमार वय आलं, मग प्रौढ झालो, मग वृद्ध झालो. ह्या जशा अवस्था वयानुसार बदलत गेल्या, तशा जीव सुद्धा अवस्थाच आहे. मग जीव ही अवस्था बदलल्यानंतर तो शिवच होणार. पण ही अवस्था आपल्या अंतःकरणाच्या पालटातून निर्माण झाली पाहिजे. ही अवस्था संपल्यानंतर आपण मुक्त होऊ. म्हणून सूक्ष्मातून स्थूल, स्थूलातून पुन्हा सूक्ष्म, अशा पद्धतीने जीव हा या चक्रनेमिक क्रमाप्रमाणे या जन्मातून त्या जन्मात फिरत जातो, पण त्याच्या अवस्थेमध्ये काही बदल होत नाही. ते म्हणतात द्वैताचे 2 प्रकार आहेत. एक मृण्मय आणि दुसरी मनोमय. जे मनोमय द्वैत आहे ते आपल्याला बंधाला कारण आहे. म्हणून कारणोपाधी आणि कार्योपाधी. कारणोपाधी ही ईश्वरकृत आहे, कार्योपाधी ही जीवकृत आहे. आपण कार्योपाधीमध्ये अडकलेलो आहोत. कारणोपाधी म्हणजे हे पंचमहाभूत, पण कार्योपाधी म्हणजे आपल्या मनाने आपण निर्माण केलेल्या उपाधी. अविद्या 2 प्रकारच्या भासतात. ज्याप्रमाणे आरशामुळं, उपाधीमुळं हे द्वैत दिसतं. जसं आपण एकच आहे, पण आपण समोर आरसा धरला की आपण 2 दिसतो. मग आपण एक आहेत का 2? आपण एखाद्या आरसे महालात गेलो तर सगळीकडे आपणच दिसायला लागतो. अरे हे पाठीमागून आपण, बाजूने आपण, वर आपण, खाली आपण, तिरपे आपण, अरे, आणि आपणच गुंगून जातो. आरसे महालात जाणं म्हणजे कळतं आपल्याला सगळ्या बाजूनी तुम्ही एकटेत. आणि जे भ्रम होतो तो आरशा महालात फिरतच राहतो. सगळीकडे त्याचेच रूप त्याला सगळीकडे दिसायला लागतात आणि तो घाबरतो. भिवून त्याला बाहेरचाच रस्ता दिसत नाही. काय झालं म्हणले, का घाबरले? मी मलाच घाबरलो. मला कसं काय घाबरले? मला सगळीकडे माझेच रूप दिसायला लागले. त्याला ही उपाधी म्हणतात. ही उपाधीमध्ये माणूस गुरफटून जातो. ही उपाधी आहे कार्योपाधी. आपण जी निर्माण केली त्याला कार्योपाधी म्हणतात. भगवंताने निर्माण केली त्याला कारणोपाधी म्हणतात. ही कारणोपाधी आपल्याला बाधक नाही, कार्योपाधी बाधक आहे. या दृष्टीने आपल्या अंतःकरणामध्ये जे प्रतिबिंब रूपाने जे ईश तत्व आहे त्याला आपण जाणत, तो चिदाभास आहे. तेच आपला आत्मतत्व आहे. आपल्यामध्ये जो चैतन्य आहे ना, ते चैतन्य चिदाभास आहे. तो चिदाभास म्हणजे ईश तत्व आहे. जसं सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं त्याप्रमाणे हे उपाधी, आपल्या देहाची उपाधी, आपल्या मनाची उपाधी, आपल्या अंतःकरणाची उपाधी, याच्यामध्ये हे प्रतिबिंब पडतं. आणि त्यामुळं आपल्याला ब्रह्मदर्शन होऊ शकत नाही. ते म्हणतात ज्ञानदृष्टीने मात्र हे होतं. अध्यारोप, अपवाद यांनी आपण हे सिद्ध करावं लागतं. आणि त्यामुळं ते म्हणतात की जीव आणि शिव याच्यातला हा फरक आहे. जीव हा आवरण विक्षेपामध्ये अडकतो, तो आपल्याच भ्रमामध्ये अडकतो. आणि शिव मात्र नित्यमुक्त असतो. तो ज्ञानपूर्वक असतो. ज्ञान त्याच्याजवळ असतं. वास्तविक चोर आणि एखादा श्रेष्ठ असणारा मंत्री या दोघांच्याही बरोबर पोलीस असतात. चोराबरोबरही पोलीस आहे. रस्त्याने चोर निघाला
तो पळून जाऊ नये म्हणून बाजूला पोलिसांनी धरलेले त्याला सोल बांधली त्याच्या हाताला आणि धरलं आणि चाललाय. का हो म्हणले, काय मोठा माणूस आहे हो म्हणले, बघा ना बाजूनी पोलीस आहेत. लोक म्हणतात अहो तो मोठा नाही, तो चोर आहे, तो पळून जाऊ नये म्हणून पोलीस आहेत. आणि मंत्री आला त्याच्याबरोबर पोलीस आहेत. मग मंत्री आणि चोर सारखे आहेत का? नाही. तिथेही पोलीस आहेत, इथेही पोलीस आहेत, पण इथं चोर पोलिसाच्या ताब्यात आहे आणि तिथं मंत्र्याच्या ताब्यात पोलीस आहेत. एवढाच फरक आहे. भगवान हा स्वतंत्र आहे, त्याच्या ताब्यात विश्व आहे आणि इथं विश्वाच्या ताब्यात आपण आहे. आधी आपण मोबाईल हातात घेतला, आता मोबाईलच्या हातात आपण गेलो. उलट झालं का हो? आधी तुम्ही हातात मोबाईल घेतला आणि आता मोबाईलच्या ताब्यात आपण गेलो, हातात आपण गेलो. म्हणजे कोण कोणामध्ये अडकलं? मोबाईलमध्ये आपण अडकलो. आपण अस्वतंत्र झालो, पारतंत्र्यात गेलो. थोडक्यात भगवंताचा स्वभाव स्वातंत्र्याचा आहे. स्वातंत्र्य हे भगवंताचं लक्षण मानलेलं आहे. म्हणून त्यामध्ये ते म्हणतात की चोर याच्यासोबत पोलीस आहेत, मंत्र्यांच्या सोबतही पोलीस आहेत, पण चोर हा पोलिसाच्या ताब्यात आहे. पोलिसांची नजर त्याच्यावर आहे, तो त्यांच्या स्वाधीन आहे. आणि इकडे मंत्र्याच्या स्वाधीन पोलीस आहेत. पोलीस त्यांचे नोकर आहेत आणि इकडे पोलीस त्याचे मालक आहेत. तेव्हा तसं या ठिकाणी ते म्हणतात की हा जीव का झाला? तर तो अस्वतंत्र असल्यामुळे जीव झाला, पारतंत्र्यात गेल्यामुळे जीव झाला. पारतंत्र्य का प्राप्त झालं? ते म्हणतात हे पारतंत्र्य साभास माया आहे. ती ईश्वराची उपाधी म्हणजे साभास माया. आणि अंतःकरण ही जीवाची उपाधी. अंतःकरणाच्या ताब्यात तो गेला, इंद्रियांच्या ताब्यात तो गेला. जोपर्यंत आपण गाडी चालवतो किंवा घोड्यावर बसतो, घोड्याचा लगाम आपल्या हातात आहे, तोपर्यंत घोड्यावर आपण अधिकार मिळवला. पण एकदा लगाम सुटला की घोड्याच्या ताब्यात आपण. मग घोडा जिकडे जाईल तिकडं. तसं आपण इंद्रिय रूपी घोडे आहेत. आपण इंद्रिय जिकडे जातात तिकडे आपण जाऊ लागलो. वास्तविक आपण स्वतंत्र आहेत. इंद्रियाला ताब्यात ठेवलं पाहिजे, हा योग आहे. पण आपण इंद्रियाच्या ताब्यात गेलो, एवढाच फरक झाला. म्हणून ते म्हणतात हे आता परम यद व्यक्त व्यूढ गुढ व्यूहितम अदृष्टाश्रुत वस्तुत्वान जीवो यत पुनर्भवा. म्हणून जीवाला पुनर्भव म्हणजे संसार आहे. जीवाला संसार आहे. संसारंती संसार हा, जे पुन्हा पुन्हा येतं आणि जातं त्याला संसार असं म्हणायचं. पुन्हा पुन्हा त्याच चक्रामध्ये आपण अडकतो, त्याच एका चक्र नेहमीप्रमाणे आपण अडकतो आणि त्यातून संसार आपल्याला वाट्याला येतो. तोच जीवत्व आहे. आवरण आणि विक्षेपामुळं हे माईकता आपल्याला दिसायला लागते. दोरीवर जसा सर्प भासतो त्याप्रमाणे ते म्हणतात अपरोक्ष ज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान याप्रमाणे अधिष्ठानाचा विचार आपण करत नाहीत. मिथ्या ज्ञान आणि असद्रूप ज्ञान आपल्या बाजूला आहे. या दृष्टीने तैसे भेदू नाशू जाणं. ते म्हणतात आपल्याला स्वसंवेदा, आपलं आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा जीव स्वभाव आपल्यामध्ये आहे. या दृष्टीने यत्रे मे सदसद रूपे प्रतिष्ठित स्वयंविदा अविद्या आत्मनिकृते इथे तद ब्रह्मदर्शनम. अविद्येमुळे आम्हाला ब्रह्मदर्शन होत नाही. अविद्या आत्मनिकृते, अविद्येमुळे ब्रह्मदर्शन होत नाही. तथापि भगवान माया संस्कारण भूताया विद्यमानत्वात कथम ब्रह्म ता तत्राह यदिती. जोपर्यंत माया आहे तोपर्यंत ब्रह्मदर्शन होत नाही. जोपर्यंत आड पडदाय तोपर्यंत पलीकडचं काय ते दिसत नाही. ते म्हणतात याप्रमाणे यदि वेदाः प्रमाणम स्यु रीतिवत वैशारदी विशारदाः. मग याप्रमाणे ज्ञानेन प्रतिषेधार्थत्वमेव हेतुमाह अविद्यया आत्मनिकृते कल्पिते इति हेतोः तद ब्रह्म तदा जीवो ब्रह्मैव भवतीत्यर्थः. शंकराचार्य म्हणतात जीवो ब्रह्मैव नापराः. जीव आणि ब्रह्म वेगळा नाही. मग आचार्य का म्हणतात जीव ब्रह्म वेगळा नाही?
जीव आणि ब्रह्म हे एकच आहे, पण फक्त जीव हा मर्यादित आहे, जीव हा अज्ञानी आहे, जीव हा आपल्या भ्रमामध्ये अडकलेला आहे, म्हणून तो मायेत अडकला, म्हणून तो ब्रह्मत्वाला मुकला. वास्तविक जीव आणि ब्रह्म नापराहा, हे वेगळं नाही. विनाकारण हा सिद्धांत का मांडला असेल शंकराचार्यांनी, की संपूर्ण विश्व हे आपल्याला जे भासित होतं, विश्व माईक स्वरूपाचं आहे. ब्रह्म सत्यन जगन मिथ्या, जग भासित होणार आहे, ब्रह्म तेवढं सत्य आहे आणि जीव आणि ब्रह्म वेगळा नाही, एकच आहे. उदाहरण सांगायचं झालं तर समुद्र आणि समुद्राचा एक थेंब हा वेगळा आहे का? नाही, तत्वाच्या दृष्टीने एकच आहे. समुद्रातलाच थेंब आहे, तो समुद्रच आहे. समुद्राचे जेवढे तत्व आहेत पाण्याचे तेवढे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, हे खोटं नाही. तत्वाच्या दृष्टीने ब्रह्म आणि जीव एकच आहे. तत्वाच्या दृष्टीने समुद्र आणि समुद्राचा थेंब एकच आहे. पण मग समुद्रामध्ये मोठमोठ्या नावा चालतात, थेंबात चालतील का? नाही. का? थेंब लहान आहे, थेंब लहान आहे, तो लगेच वाळून जाईल, तो नष्ट होईल. तसा मर्यादित आहे, तसा जीव मर्यादित आहे, जीव अज्ञानी आहे, जीव लहान आहे, जीवाची झेप कमी आहे, म्हणून जीव हा शिवत्वापर्यंत जात नाही. पण जर तो थेंब समुद्रात पडला तर समुद्र रूप झाला. आता कुठे थेंब सांगा मला? तो पडला समुद्रात, झाला समुद्र. तसा हा जीव जेव्हा ब्रह्मत्वापर्यंत जातो तेव्हा तो ब्रह्मरूप होतो. पण तो जर वेगळा राहिला तर तो जीव झाला. तुम्ही अलगपणा, वेगळेपणा हे जीवत्वाचं लक्षण आहे आणि एकरूपत्व हे ब्रह्मत्वाचं लक्षण आहे. म्हणून तुम्ही एकरूप व्हा, समरूप व्हा, समरस व्हा. समरसता वै जीवनम, विरसता वै मरणम, रसो वै साहा, असं सूत्र आहे की समरसता हे जीवन आहे, विरसता हे मरण आहे, म्हणजे मृत्यूसम दोष किंवा दुःख त्यामध्ये. म्हणून आपण अलगपणामध्ये दुःख आहे, एकात्मतेमध्ये दुःख नाही. म्हणून काला सांगितलाय या ठिकाणी, कृष्णाचा काला. काला काय हो? सगळं एक. सगळं एक झालं म्हणजे दुःख नाही, वेगळेपणाचा त्यामध्ये कुठलाही संपर्क येत नाही. म्हणून ते म्हणतात भगवंताची जी माया आहे ती या संस्कृतीला कारण आहे, संसाराला कारण आहे. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत ब्रह्मत्व आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून यदेतो शो परता देवी माया वैशारदी मतीही. वैशारदी मती शब्द त्याने फार मार्मिक वापरलाय. मती कशी असावी, बुद्धी कशी असावी, तर वैशारदी. वैशारदीचे अनेक अर्थ आहेत. एक अर्थ असा आहे की विशारद आपण शब्द वापरतो, हा काय संगीत विशारद झाला, एक डिग्री आहे. ही परीक्षा झाली, ती परीक्षा, आधी प्रथम परीक्षा, द्वितीय परीक्षा, मग मध्यमा झाली, मग मध्यमा पूर्ण झाली, त्याच्यानंतर मग उपांत्य झाली, मग अंत्य परीक्षा आली आणि ही अंत्य परीक्षा म्हणजे विशारद झाला. गायन विशारद, हार्मोनियम विशारद, विशारद म्हणजे परिपूर्ण विशारद म्हणजे. आता वैशारदी मती, बुद्धी कशी असावी तर परिपूर्ण असावी. अपूर्णता हे बुद्धीमध्ये संशय निर्माण करते. अपूर्णता बुद्धीमध्ये संशय निर्माण करते. कसा निर्माण करते ते म्हणतात, प्रत्येक गोष्टीमध्ये अपूर्ण ज्ञान हे आपल्याला उपयोगाचं नसतं. ते अनेकदा आपण एखादे शब्द वापरला, एखादा श्लोक वापरला, तो श्लोक चुकीचा असला किंवा अर्धवट असला तर आपल्याला त्याचा अर्थही कळत नाही. एकाने असं म्हटलंय की एकादशाम भोजनद्वयम. एकादशाम भोजनद्वयम म्हणजे एकादशीला दोनदा भोजन करावं. भोजन एकच शब्द वापरला, एकादशाम भोजनद्वयम. अरे एकादशीला दोनदा भोजन करावं काय म्हणे भोजन. पुढे शब्द वाचलाच नाही. पुढे काय लिहिलंय? भो म्हणजे अहो लोकांनो, भो जनद्वयम. एकादशीच्या दिवशी दोन गोष्टी कराव्यात. एक सकाळी
भजन करावं आणि रात्री कीर्तन करावं. पुढे त्यांनी म्हटलंय दिवसा भजनम करू आणि रात्री तू कीर्तनम करू. रात्री तू कीर्तन, पण वरती काय शब्द आहे? भोजनद्वयम. सांगायला अर्थ एकादशीच्या दिवशी दोनदा भोजन करावं. का भोजन? अहो भो जनद्वयम, अहो लोक हो, दोन गोष्टी करा. मग हे कोणाला कळतं? जो पूर्ण ज्ञानी त्याला हा अर्थ कळतो, जो अपूर्ण ज्ञानी तो अर्थाचा अनर्थ करतो. म्हणून ते म्हणतात तुम्ही अपूर्ण ज्ञानी असता कामा नये, वैशारदी मती. कारण वेदामध्ये इतके वेगवेगळे सूत्र आहेत आणि सूक्त आहेत आणि वेगवेगळे विचार आहेत की एकाने वेदाचा अर्थ असा लावावा, दुसऱ्याने तसा लावावा. कशामुळं? हे वेदातच सांगितलंय. पूर्णवादाचार्यांनी सांगितलं, वेदात असं सांगितलंय. मग ते म्हणतात मी वेदातलेच उपनिषदातलेच हे घेतले सूत्र आणि त्याच्या अर्थाने मी पूर्णवाद सांगितला, तेच सांगितले. आणि हा पूर्णवाद सगळा शंकराचार्यापेक्षा वेगळा आहे. शंकराचार्यांनी त्याच वेदातून आपल्याला ब्रह्ममाया सिद्धांत सांगितला. विश्व खोट आहे म्हणून सांगितलं, विश्व भासित होणार आहे म्हणून सांगितलं. कुठून सांगितलं? वेदातूनच सांगितलं. मग एकाने हे सांगितलंय, दुसऱ्याने ते सांगितलं. ते म्हणतात शंकराचार्य झूट आहेत. का? वेदात असं म्हणलंय. शंकराचार्य म्हणतात वेदात असंही म्हणलंय. मग कोणतं खरं सांगा? तेव्हा प्रत्येकाची बुद्धी प्रत्येकाच्या कक्षेप्रमाणे चालते. म्हणून ते म्हणतात की वैशारदी मती, बुद्धी ही परिपूर्ण असावी. दुसरा अर्थ असा आहे वैशारदीचा, विशारदी मती जसा आहे तसा दुसरा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कोण कोवळे, ते वेचिती मनमोवाळे चकोर तलगे. शारदीयेचे चंद्रकळे, शरद ऋतूमध्ये जे चांदणं असतं त्यातही शरद ऋतूतली पौर्णिमा, त्या पौर्णिमेला आपण शारदीय नवरात्र, शारदीय पौर्णिमा असं म्हणतो. ही शारदीय कशामुळं? म्हणजेच ती वैशारदीय आहे. कशामुळं? तर त्यामध्ये अभ्र कुठेही नसतात. आकाश स्वच्छ असतं. पाऊस पडून गेलेला असतो 2-3 महिने. आता आभाळ आकाश स्वच्छ झालेलं असतं, निरभ्र. अभ्र म्हणजे संशय, अभ्र म्हणजे मनातली अपूर्णता. तेव्हा मनात कुठेही धुरकटपणा नाही, अपूर्णता नाही, संशय नाही. आकाश निरभ्र आहे. आणि मग चांदणं पडलंय तर हे चांदणं स्वच्छ असतं. त्या चांदण्यामध्ये अमृत असतं. त्याप्रमाणे जी बुद्धी निरभ्र आहे, संशयरहित आहे, निसंशय झालेली आहे, त्या बुद्धीने आपण ज्ञान ग्रहण करावं. अशी बुद्धी भगवंतापर्यंत जाते. यद्येशो परता देवी माया वैशारदी मतीही संपन्न एवेति विदुर महिमने स्वे महीयते. भगवान असा आहे, महिमने स्वे महीयते. तो आपल्याच महिम्यामध्ये त्याचा महिमा तोच स्वतः प्रगट करतो. त्याच्या महिम्यात चंद्र स्वतः चंद्र चांदणं प्रगट करतो. सूर्य सूर्याचा प्रकाश प्रगट करतो. सूर्याच्या प्रकाशाला दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज नाही. सूर्य हा आपल्याच प्रकाशातून आपणच प्रगट होतो. जसा एखादा मणी आहे, त्या मण्याचा प्रकाश पडतो. मण्याला स्वतःचा प्रकाश आहे. त्याला पाहण्यासाठी दुसऱ्या बॅटरीची गरज नाही, दुसऱ्या वस्तूची गरज नाही. तो स्वतःच स्वे महिमने महीयते. तो स्वतःच महिमा, स्वतःच्याच महिम्यात, स्वतःच्याच असणाऱ्या सामर्थ्याने तो प्रगट होतो. त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची गरज नाही. संपन्न एवेति विदुर, याला संपन्नता म्हणतात. विदू म्हणजे विद्वान. विद्वान लोक अशा पद्धतीने या भगवंताकडे पाहतात. तदा संपन्नो ब्रह्मरूपम, संपन्नत्व म्हणजे ब्रह्मरूपत्व. आणि म्हणून प्राप्त एवेति विदुस्तत्वज्ञाः किमताः, ते म्हणतात असा भगवान आनंद रूप आहे. तो रूपे महीयते पूज्यते, तो स्वतःच पूजनीय विराजते इत्यर्थः. यथा जीवस्य जन्मादि माया एवं ईश्वरस्यापि जन्मादि मायेत्याह एवमिति. जीवाला जसा जन्म आहे, कृष्ण नाही का, आपण कृष्ण जन्म करतो, राम जन्म करतो. जीवालाही जन्म आहे. तुम्ही म्हणता देवालाही जन्म आहे. हो म्हणे, देवालाही जन्म आहे, जीवालाही जन्म आहे.
मग जीव आणि देव याच्यात काय फरक झाला? ते म्हणे देवाला जन्म आहे, पण देव हा जन्माला आल्यानंतर त्या जन्मात अडकत नाही. कृष्णाला जेव्हा वाटलं की बस आता आपलं कार्य संपलं, कृष्ण बरोबर त्या पिंपळाच्या खाली जाऊन बसले. ते म्हणले नाहीत अरे अरे हा माझा मुलगा आहे, तो माझा नातू आहे, त्यांच्यामध्ये भांडणं चाललेत, काय होईल यांचं, काही होईना, मला काय करायचंय, माझे संबंध नाही, मी ईश्वर आहे ही जाणीव त्यांना आहे सतत. आणि आपल्याला मात्र आपण आपले 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 म्हणून सर्वांना या ठिकाणी आपल्या मनानेच मोहित होतो. यथा जीवस्य जन्मादि माया एवं ईश्वरस्यापि जन्मादि माया इत्याह एवमिति अकर्तुः कर्माणि अजनस्य जन्मानि निरपेत्य दरेतरेतम तद्या मेणाः. पण मग जीवस्वरवादीस्य विशेषः, जीवाचा आणि परमेश्वराचं वेगळेपण त्यांनी स्वातंत्र्यमाह असं म्हटलं. स्वातंत्र्य मेव विशेष इत्याह. भगवंत हा स्वतंत्र आहे आणि जीव हा पारतंत्र्यात आहे. जीव परतंत्र आहे, तो परस्वाधीन आहे, आणि ईश्वर हा स्वाधीन आहे. तो स्वतःच जे पाहिजे ते निर्माण करतो. आपण दुसऱ्याकडे भीक मागतो, आपण आपल्याजवळ काहीच नाही. वास्तविक आपण सुद्धा देवाने आपल्याला सुद्धा सगळं घेऊन पाठवलंय. आपल्याला कोणाकडे जाण्याची गरज नाही. पुढच्या द्वितीय स्कंदात येणारच आहे तो विषय की कशाला आपण लोकांच्याकडे जावं का. अहो आपल्याला कशाची गरज आहे? तुम्हाला पाणी प्यायचं ना, मग तुमच्या ओंजळ आहे ना पाणी प्यायला, कशाला भांड मागता लोकाला? आपल्याला ओंजळ आहे. आपल्याला झोपायचंय, कशाला उशी मागता? तुमच्या हाताची उशी करा. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू, तुकाराम महाराजांनी म्हटलं नाही का? काय गरज आहे आम्हाला लोकाला मागायची? म्हणून आम्ही लोकांना धन दुर्मदान धान, धन दुर्मद लोकांच्या माग लागायची गरज नाही. देवाने आम्हाला परिपूर्ण करून पाठवले. आपल्यात काय कमी केलंय? डोळे आपल्याला दिलेत, कान दिलेत, नाक दिलेत, हात दिलेत, पाय दिलेत, शक्ती दिली, विचार दिलेत. मग काय कमी केलं देवाने आपल्याला? फक्त आपल्याला असं वाटतं की आपण पंगू आहोत, मी काही करू शकत नाही, असं जे वाटतं ते बदललं पाहिजे. मी सगळं करू शकतो असं वाटणं म्हणजे देवत्व आहे. आणि मी काही करू शकत नाही हा नकारवाद म्हणला की तो जीवत्व आहे. देवाने आपल्याला सगळं काही करून पाठवलंय. तुकाराम महाराजांनी एका अभंगात ज्याप्रमाणे म्हटलंय की एक शेंदाड शिपाई आहे. हा शेंदाड शिपाई मोठे मी येऊन करील, मी त्यों करील, जसा बायकात बडबडणारा जसा हा उत्तर होता. स्वतःच्या मध्ये काही सामर्थ्यच नव्हतं, परंतु बहुबायकात बडबडला. मी काय कस दुर्योधनाची ताकद आहे, मी आत्ताच्या आत्ता त्याला मारून टाकतो म्हणून बसला रथात. पण समोरचं सैन्य पाहिल्याबरोबर गर्भगळीत झाला आणि मग अर्जुन म्हटला बाजूला हो, माझ्या हातात देव, मी चालवतो सगळं. कारण बृहन्नडा रूप त्याला प्रगट करायचं होतं त्यावेळेला. उत्तर हा मात्र गर्भगळीत झाला. तसा हा शेंदाड शिपाई जेव्हा प्रत्यक्ष युद्धाला मात्र त्याला पाठवायचा प्रसंग आला त्यावेळेला मात्र तो म्हणला हे काय म्हणलं, बस म्हणले घोड्यावरच बसता येत नाही. घोड्यावर बसणं म्हणजे काय? एखाद्या गाडीत बसण्यासारखं थोडंच आहे किंवा एखाद्या खुर्चीवर बसण्यासारखं थोडंच आहे. अहो घोड्यावर बसायचं म्हणजे घोडा आपल्याला सांभाळता आला पाहिजे, त्याच्यावर मान पक्की ठेवली पाहिजे, नाही तर तो पाडून टाकतो, तो आपल्याला उलट पालट करतो. मांड पक्की पाहिजे, त्याच्यावर आपल्याला स्वतःच्या शक्तीने, सामर्थ्याने आणि कौशल्याने त्याचा बागदोर आपल्या हातात धरता आला पाहिजे आणि त्याला पुढे चालवून आपण त्याच्यावर नियंत्रित करता आलं पाहिजे. त्याला घोड्यावर बसणं, त्याला बस म्हणले घोड्यावर. मग त्याला सगळ्या अंगात चिलखत घातल्यानंतर हातात तलवार दिली. तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, एका हातात तलवार दिली, दुसऱ्या हातात ढाल दिली, चिलखत घातलं, डोक्यावर टोप घातला आणि त्याला म्हणले बस घोड्यावर आणि चल पळ म्हणले. आता तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय की अहो तलवार आणि ढाल माझ्या हातात दिली खरी, पण मी लढू कसा म्हणले. म्हणजे का न लढायला काय झालं? अहो ढाल तलवारे गुंतले हे कर, माझे हात गुंतलेत म्हणले. म्हणे मी झुंजार कैसा झुंजो, मी झुंजार आहे, युद्ध करण्यात पटायचे, पण तुम्ही माझे दोन्ही हात गुंतवलेत कशात? ढाल आणि तलवारीत.
मग अहो ढाल तलवार तुला मारण्यासाठी दिली आहे, रक्षणासाठी दिली आहे, गुंतलेत का हात? नाही नाही नाही. बैसविले मला येणे अश्वावरी, धावू तळू पळू तरी कैसा आता. अहो बसल्यावर पळता येईल का? म्हणले मी बसलोय. अहो पण घोडा गतिमान दिलाय ना तुला, तुला जर बसलोय मग मला पळता येईल का? पळायची गरज नाही. ज्या गतिमान घोड्यावर तू बसला त्या घोड्याला चालव, त्या घोड्याला पळव. आणि मग अंगावरती चिलखत आहे ते ओझं झालंय, हे तो आले मरण मूळ. आणि मग तो म्हणतो असोनी उपाय म्हणे हे अपाय, म्हणे हाय हाय करू काय. हे सगळे उपाय असताना जो अपाय म्हणतो तो जीव, आणि काही नसताना जो सगळ्या सामर्थ्यानिशी हातात एकही शस्त्र नसताना ज्या पुतनेचा वध केला, तृणावर्ताचा वध केला, वत्सासूर मारला, बकासूर मारला, ही आहे भगवंताची ताकद. माझ्याजवळ आहे, मी सामर्थ्य प्रगट करीन. म्हणून ते म्हणतात यद्येश्वपरता देवी माया वैशारदीमती संपन्न एवेती विदुर महिमने स्वे महीयते. महिमने स्वे महीयते. आपल्या सामर्थ्याने जो प्रगटतो, आपल्या शक्तीने जो प्रगटतो तो ईश्वर आहे. एवं जन्मानी कर्माणी हे करतो जनस्यच वर्णयंती कवयो वेद गुह्यात निरुत्पते. हे याप्रमाणे ते म्हणतात की भगवान हा अशा पद्धतीने आपल्या स्व सामर्थ्याने प्रगटतो, वैशारदी मतीने प्रगटतो. एतावानस्य महिमा अतो जायांश पुरुषा. भगवंताचा महिमाच अशा प्रकारचा आहे. म्हणून ब्रह्मज्ञान आपल्याला माईक बुद्धीने होणार नाही, वैशारदी बुद्धीने ब्रह्मज्ञान होईल. जी विशारदी व्यापक बुद्धी आहे, जी स्वच्छ बुद्धी आहे, शुद्ध बुद्धी आहे, शुद्ध बुद्धीनेच भगवंताचं ज्ञान होईल, अपूर्ण बुद्धीने होणार नाही. संशयात्मा विनश्यती. अपूर्ण बुद्धीने संशय निर्माण होईल आणि संशय माणसाला नष्ट करतो. म्हणून ते म्हणतात की भगवंताला याप्रमाणे आपल्याला भगवंताचं स्वरूप जाणायचं असेल तर वैशारदीमती आत्मसात केली पाहिजे. आणि भगवंताला जरी आपल्यासारखे जन्म असले, राम जन्माला आले, कृष्ण जन्माला आले, पण त्या जन्मामध्ये ते लिप्त झाले नाहीत, ते विसर पडला नाही त्यांना. भगवंताला विसर नाही पडला मी कोण आहे, सतत जाणीव होती मी कोण आहे. एक क्षण फक्त विसरण्याचा भागवतकारांनी सांगितलाय. पण क्षणभर ज्या वेळेला सौभ विमान घेऊन हा आला युद्धाला, त्यावेळेला भगवंताला त्यांनी सांगितलं हे कृष्णा, तुझे वसुदेव आणि देवकी यांना मी आत्ताच्या आत्ता ठार करतो बघ. म्हणून त्याने हातामध्ये तलवार घेतली आणि वसुदेवाला मारलेलं दाखवलं. हे दाखवल्याबरोबर कृष्ण क्षणभर विचलित झाले मात्र, आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं अरे बलराम दादा तिथे असताना त्यांना सुरासुरांना जो अजय आहे असे बलराम दादाला पराजित करून हा कसं काय आणू शकतो यांना. हा शक्य नाही म्हणले यांना आणणं, हे खोटं आहे, ही माया आहे. असं क्षणभर, पण क्षणभर सुद्धा विचलित झाले. पण झाल्याबरोबर पुन्हा जागृत झाले नाही, हे चूक आहे. ही जी जाणीव आहे ती भगवंताची आहे. देव कसा असतो तो कधीच विचलित होत नाही, स्वस्वरूपाला कधी विसरत नाही, तो जागृत असतो. सवा इदम विश्वमोघलीला सृजत्यवत्य हंत सत्यस्मिन भूतेषु हितात्मतन षड्गुणेति षड्गुणेशः. म्हणून जिग्रती षड्गुणेशः. भगवान हा षड्गुणेश आहे, तो षड्गुणेश्वर्य संपन्नही आहे आणि तो षड्गुणेश आहे. षड्गुणेश म्हणजे 6 जे शब्द रूप रस गंध आणि स्पर्श हे 5 आहेत. आणि मन याप्रमाणे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि मन यांना षड्गुण अशी संज्ञा आहे. तेव्हा देवाला सुद्धा जेव्हा तो अवतार धारण करतो तेव्हा तो षड्गुण रूप धारण करतो. त्याला देखील नाक, डोळे, हात, पाय, कान सगळे असतात. आत्मतंत्र हा शब्द वापरलाय, तो पण आत्मतंत्र आहे. आणि षड्वर्गिकम इंद्रिय षड्वर्ग इंद्रियन जिघ्रती दूरादेव गंधवत गृह्णाती. फार मार्मिक शब्द तिने वापरलाय, जिघ्रती षड्गुणेशः. देव खात नाही का? देव खातो. पंचपक्वान्नाचं जेवण देवही जेवले, कृष्णाने खाल्लं, रामाने खाल्लं, फळं खाल्ले, जेवण केलं, त्याप्रमाणे संसार केला.
मुलं बाळ झाले, आपल्यासारखेच झाले. मग हो म्हणले, तुमच्यासारखेच झाले. मग देव आणि मी काय फरक आहे? ते म्हणे तो त्याच्यात लिप्त नाही, तुम्ही त्याच्यात लिप्त आहात. कारण त्यांनी जो शब्द वापरला जिघ्रती, जिघ्रती म्हणजे तो वास घेतो, त्यालाही वास येतो, आपल्यालाही वास येतो, पण आपण वासात गुंतून जातो. चक्रधरांच्या जीवनामध्ये एक घटना सांगितली त्यांनी की एकदा आंबे आणले, आंबे त्यांच्या शिष्याने आणले आणि त्यांच्या शिष्याला असं वाटलं, महदंबा त्याचप्रमाणे इतर काही शिष्या होत्या त्या समोर थांबल्या आणि त्या म्हणाल्या, चक्रधर महाराज हा आंबा खा. त्यांनी पाहिला आणि आंब्याचा नुसता वास घेतला आणि आंबा दिला ठेवून. ते म्हणले, तुम्ही आंबा खा ना. खाल्ला म्हणले मी. कुठं खाल्ला? आंबा तर जसा तसा आहे. ते म्हणे, पहा तुम्ही, आंबा पिळला तर त्यात रसच नव्हता. का? ते म्हणले, एथोनी मी तो रस ग्रहण केला. कुठं कसं काय ग्रहण केला? ते म्हणे, वास घेतल्याबरोबर सगळं रसच ग्रहण केला. याला म्हणतात ईश्वरत्व. तेव्हा काय असतं की त्याच्यात ते लिप्त नसतात. ते म्हणतात जिघ्रती षड्गुणे शहा. आपण मात्र एखादा भुंगा जसा या कमलामध्ये अडकावा तसा आपण त्यात अडकतो आणि देव त्याच्यात अडकत नाही. म्हणून त्यांनी एक आपण म्हणत असतो की हा एखादा फुलं विकणार आहे, विकितसे उदरार्थ विकितसे फुले जरी, उदरार्थ विकितसे फुले जरी. तो माळी आहे, तो फुलं विकतोय. फुलं सगळे मांडलेले आहेत, नाही का विकत? समोर सगळे फुलं मांडलेत, त्यात मोगऱ्याचे आहेत, जास्वंदीचे आहेत, गुलाबाचे आहेत, सगळे फुलं मांडलेत. त्याचा वास येत नाही का? मग आपण म्हणतो का की हे माळ्याच्या समोर होते म्हणजे हे वास घेतलेले फुलं आहेत, असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. ते फुलं त्याचा वास आपण घेत नाही, तो देवाला अर्पण करतो. का? हे फुलं आपण वास घेतला तर ते निर्माल्य होतील म्हणून आपण वास घेत नाही. पण माळ्याला वास येत नाही का? माळ्याला वास येतो. मग उदरार्थ विकितसे फुले जरी, मग त्याला वास येतो. तो म्हणतो हा सुगंध जो मला येतो तो भला त्या परी येतो, जो सुगंध आहे तो मी घेतो, पण मी त्या प्रत्यक्ष फुलाचा वास घेऊन फुल ठेवलं नाही. येतो वास, मी घेतो. तसा आपण संसार कसा केला पाहिजे? संसार माझ्या नशिबी आलाय, मी करतोय, पण मी त्याच्यात लिप्त नाही, मी त्याच्यात एकरूप नाही. म्हणून ते म्हणतात उदरार्थ, फुलं विकणारा माळी जसा सहज सुगंध घेतो पण त्या सुगंधात तो लिप्त नाही किंवा त्यामुळे फुलं सुद्धा उष्टी होत नाहीत, त्याप्रमाणे भगवान सुद्धा षाड्वर्गिकम जिघ्रती षड्गुणे शहा. तो सुद्धा हा संसार करतो. म्हणून 16 सहस्र भोगनी ब्रह्मचारी म्हणविसी. 16 सहस्र नारी असून सुद्धा कृष्ण ब्रह्मचारी कशामुळे? ते यामुळे, ते कुणातही लिप्त नाही. म्हणून न चास्य कश्चिन निपुणेन साधातु रवैते जंतु कुमनीश उतीहि नामानि रूपाणि मनोवचोभि संतन्वतो नटचर्यामि वाज्ञः. तेव्हा आता भगवान नटचर्यामि वाज्ञः, भगवान नट एखाद्या अभिनेत्याप्रमाणे कसा वेगवेगळ्या अवतारामध्ये वागतो या संबंधीचं जे विवरण करतील किंवा त्यांनी जे या ठिकाणी टीकाकारांनी जे विवरण केलेलं आहे तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.